हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 38 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर तुम्हाला आठवतं आहे आपण चॅप्टर 2 नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे शॉर्टमध्ये NPC हे टॉपिक शिकत आहोत. आणि आत्तापर्यंत आपले प्रॉब्लेम नंबर 3 म्हणजे थोडक्यात 3 प्रॉब्लेम कंप्लीट झालेले आहेत. ओके, तर बऱ्यापैकी तुम्हाला आता थोडंफार कळायला लागलंच असेल की सगळ्यात महत्त्वाचं NPCमध्ये 2 पेजेसवरच प्रॉब्लेम असतो. 2 पेजेस फक्त आपल्याला आखायचे असतात. त्यातलं फर्स्ट पेज असतं ते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि दुसऱ्या पानावर आखतो ते म्हणजे बॅलन्स शीट आणि टॅली होती. ओके, सगळ्यात महत्त्वाचं फायनल अकाउंटशी कम्पेअर केलं तर हा प्रॉब्लेम नक्कीच सोपा आहे, कारण ह्याच्यामध्ये पानं पण 2च आखायची, 2च पेजेसवर प्रॉब्लेम आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडजस्टमेंट 6च आहेत. त्यामुळं फायनल अकाउंट 15 मार्काला आणि हे टॉपिक 12 मार्काला, तर नक्कीच फायनल अकाउंटपेक्षा NPC सोपं आहे. ठीक आहे, तर मग 3 प्रॉब्लेम झालेले आहेत. ज्यांना बऱ्यापैकी थोडंफार कळलं नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. पण आय थिंक माझ्या मते आजपासनं काय काय जणं स्वतःहून पण टॅली करू शकतात, कारण बऱ्यापैकी तुम्हाला कळलेलं आहे. ठीक आहे, बघा आज प्रॉब्लेम नंबर 4 रेग्युलर प्रॉब्लेम आहे, नेहमीसारखाच आहे. प्रॉब्लेम दिसता क्षणी तुम्ही ओळखला पाहिजे, बघता बघता तुम्ही ओळखला पाहिजे. का बरं? कारण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट असं कुठं दिलेलं दिसलं तुम्हाला की समजायचं तो NPCचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ना? बघा काय दिलं, मी हेडिंग वाचतो पहिल्यांदा, कारण हेडिंग पण इम्पॉर्टंट असते. काय दिली हेडिंग? गिवन बिलो इज रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट, की खाली तुम्हाला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. कुणाचं? ऑफ विटाई महिला मंडळ. कुठल्या तरी एका महिला मंडळाचं नाव दिलेलं आहे, पंढरपूर दिले पुढं. विठाई महिला मंडळ पंढरपूर, की पंढरपूरमधलं एक महिला मंडळ आहे विठाई नावाचं. त्यांचं त्यांनी रिसिप्ट्स अँड पेमेंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018. डेट पण दिलेली आहे 31 मार्च 2018. आणि प्रश्न काय विचारला आहे तर त्याच्याच खाली बघा प्रिपेअर, काय काय प्रिपेअर करायचं आहे ते माहिती आहे, पण तरीसुद्धा हेडिंगमध्ये दिलं आहे बघा, प्रिपेअर अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला लावलं आहे, अँड बॅलन्स शीट. 2 गोष्टी त्यांनी आपल्याला प्रिपेअर म्हणजे तयार करायला लावलेल्या आहेत. ओके, हे हेडिंग नेहमीची असते. आपल्याला फक्त त्या असोसिएशनचं त्या ग्रुपचं नाव शोधणं गरजेचं आहे, म्हणजे कारण आपल्याला वर हेडिंग टाकायला लागेल ना, इन द बुक्स ऑफ विटाई महिला मंडळ, त्यामुळं ते हेडिंग वाचत जावा. ठीक आहे, नक्की इथपर्यंत कळलं? आता सगळ्यात महत्त्वाचं रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट झूम करून बघा. मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम शेअर केलेला असतो, तुम्ही प्रॉब्लेम नोट डाऊन केलेला आहे असं मी ॲज्युम करतो. तुम्ही जर प्रॉब्लेम नोट डाऊन करत नसाल, डायरेक्ट माझा व्हिडिओ बघत असाल तर कळणार नाही, कारण ते ब्लर होतात. त्यामुळं तुमच्याकडं स्वतःकडं तो प्रॉब्लेम लिहिलेला असणं गरजेचं आहे. ओके, तर नीट बघा, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट नेहमीप्रमाणे रिसिप्ट्सला एक 4 नावं दिलेली आहेत आणि पेमेंट्सला एक 5-6 नावं दिलेली आहेत. ते पोस्टिंग आपण नंतर करू, पण सगळ्यात पहिली स्टेप आपण उरकून घेऊ, ती म्हणजे आपण ॲडजस्टमेंट टिक मार्क करू. ओके, तर नीट बघा पहिली ॲडजस्टमेंट काय दिली. ॲडजस्टमेंटमध्ये बघा, पहिली ॲडजस्टमेंट कॅपिटल फंड असा काहीतरी शब्द आला, म्हणजे कॅपिटलची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे. कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2017. आपलं इयर एंड कधी झालं तर 31 मार्च 2018ला इयर एंड वर्ष संपलं होतं. मग 31 मार्चला जर 2018ला संपलं होतं तर ते चालू कधी झालं असेल? मागच्या वर्षी म्हणजे थोडक्यात 1 एप्रिल 2017, 1 एप्रिल 2017ला चालू झालं होतं. म्हणजे पहिला दिवस कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2017. म्हणजे थोडक्यात ओपनिंगला वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याकडं कॅपिटल फंड होतं वॉच ₹90,000. मग थोडक्यात त्यांनी आपल्याला कॅपिटल फंड दिलेले, ही ॲडजस्टमेंट म्हणता येणार नाही. हे फक्त आपल्याला कॅपिटल ॲज इट इज लायबिलिटीला आहे तसं 90,000 उतरून काढायचे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट म्हणता येणार नाही. कॅपिटल फंड जर त्यांनी दिला असेल तर ती ॲडजस्टमेंट पकडू नका, किंवा तुम्ही वर शोधायचा जरी प्रयत्न केला रिसिप्ट्स अँड पेमेंटमध्ये, कॅपिटल फंड हे वर नाव सापडणारच नाही, त्यामुळे टिकमार्क करायचा पण संबंध नाही. ठीक आहे, ॲडजस्टमेंट दुसरी, तिसरी, चौथी आहे. बघा बरं सेकंड ॲडजस्टमेंट काय दिली. आता नीट बघा, सेकंड ॲडजस्टमेंट काय दिली आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹4,000. ॲडजस्टमेंटचा अर्थ नंतर बघू. शब्द कुठला आला आहे? सबस्क्रिप्शन. वर चेक करा कुठं सबस्क्रिप्शन आहे का, तर नीट बघा, रिसिप्ट साईडला, डेबिटला अर्थात, रिसिप्ट साईडला सेकंड लास्ट खालून दुसरं नाव आहे टू सबस्क्रिप्शन. सापडलं ना? टिक मार्क करा. ओके, आता थर्ड ॲडजस्टमेंट बघू आपण. थर्ड ॲडजस्टमेंट बघा, एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. ॲडजस्टमेंटचा अर्थ मरून दे, कुठला शब्द आला आहे? एंट्रन्स फीज. वर बघा बरं, एंट्रन्स फीज कुठे आहे का?
आत्ताच आपण सबस्क्रिप्शनवर टिक मार्क केली ना, त्याच्यावरच आहे बघा एंट्रन्स फीज. मग त्याच्यावर पण एक टिक मार्क करा. ओके, थर्ड ॲडजस्टमेंट झाली. फोर्थ ॲडजस्टमेंट, चौथा आकडा बघा. रेंट पेड इन्क्लूज ₹800 पेड फॉर एप्रिल 2018. ह्याचा अर्थ म्हणून दे, म्हणजे ह्याचा अर्थ बघू नंतर, पण शब्द कुठला आला आहे? रेंट. शोधा बरोबर कुठं रेंट आहे का? आहे बघा, पेमेंट साईडला थर्ड आयटम वरून तिसरं नाव आहे बाय रेंट. ओके, त्यामुळं रेंटवर एक टिक मार्क करा. आणि लास्ट ॲडजस्टमेंट, पाचवी ॲडजस्टमेंट काय दिली? दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017. की 1 एप्रिल 2017ला म्हणजे ओपनिंगला त्यांच्याकडं फर्निचर 9,000चं होतं, नावं दिलीत बघा खाली. बिल्डिंग 70,000ची होती अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. एक ॲसेट्स अँड लायबिलिटी 2-3 नावं दिलेली आहेत, ते फक्त सांगितलेलं आहे. मग हे जी टिकमार्क नाही, तर ओपनिंगला आपल्याकडे काय काय पोझिशन होती ते त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट दिसताना 5 दिसतात आहेत, पण खरंच 3च आहेत. 2, 3, 4. पहिली आणि पाचवी ॲडजस्टमेंट नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत नक्की कळलं? ॲडजस्टमेंट टिकमार्क केल्या, 3च जणांवर टिकमार्क आहे. परत एकदा ज्यांना कळलं नसेल त्यांनी प्रॉब्लेममध्ये बघा टिकमार्क कुणाकुणावर आहे. तर रिसिप्ट साईडला मी झूम करून दाखवतो आहे. रिसिप्ट साईडला एंट्रन्स फीजवर आणि सबस्क्रिप्शनवर दोघांवर एक एक टिकमार्क आहे. आणि पलीकडं पेमेंट साईडला रेंटवर एक टिकमार्क आहे. ठीक आहे, तिघांवर टिकमार्क केल्यात. ॲडजस्टमेंट टिकमार्क करून झाले असेल तर आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार? पोस्टिंग करून घेणार. पण पोस्टिंग करायच्या अगोदर पण आज जरा नीट लक्ष द्या. आज आपण काय करणार आहोत? सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम मी आखलेला आहे, तुम्ही आखलाय का पहिलं व्यवस्थित ते चेक करून घ्या. प्रॉब्लेम कसा आखलाय तो बघा. फर्स्ट पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट वर नाव टाकलेलं आहे इन द बुक्स ऑफ विटाई महिला मंडळ. त्या असोसिएशनचं कंपनीचं जे काय नाव असेल ते वर टाकणं गरजेचं आहे. आणि सेकंड पेजवर, दुसऱ्या पेजवर आखलेली आहे बॅलन्स शीट. ओके, 2 पेजवरच प्रॉब्लेम आहे, त्यामुळं आखायला पण सोपं आहे आणि टॅली करायला तर त्यापेक्षा सोपं आहे. ठीक आहे, आखून झालं आहे. चला मग सुरुवात करू. फक्त थोडासा चेंज करतोय. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं, काय काय जण जरा कन्फ्यूज झाले असतील, सर ह्या अमाऊंट पेमेंट साईडला नीट बघा. प्रॉब्लेममध्ये ज्या अमाऊंट दिल्यात, स्टेशनरी 6,000, तिथं तुम्हाला दिसत असेल की त्या अमाऊंट इरेज करून लिहिलेल्या आहेत परत. कारण हा प्रॉब्लेम ॲक्च्युली टेक्स्टबुकमधला आहे, पण तो टेक्स्टबुकमध्ये चुकीचा प्रिंट झालेला आहे. त्यामुळं त्या इरेज करून खोडून मी तिथं त्या माझ्या हाताने त्या एडिट केलेल्या, त्यामुळं तुम्हाला त्या अशा लक्षात आले असतील की अरे ह्या सरांनी काहीतरी एडिट केलेलं दिसतं ते. ठीक आहे, त्यामुळे ते समजून घ्या की स्टेशनरीची अमाऊंट 6,000 आहे, 6,000. प्रॉब्लेम ॲक्च्युअल प्रिंटेड टेक्स्टबुकमध्ये चुकीचा आहे, मी तो एडिट करून व्यवस्थित तो आपण सॉल्व करतो आहे. ठीक आहे, चला सुरुवात करू मग. फक्त आता सुरुवात करताना चेंज करतोय, नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. आपण नेहमी आता पोस्टिंग पहिलं करतो ना, आणि मग ॲडजस्टमेंट सोडवतो. आज आपण काय करणार आहे? ॲडजस्टमेंटमधली जी पहिली आणि पाचवी ॲडजस्टमेंट आहे, मी मगाशीच बोललो ॲडजस्टमेंट दिसताना 5 दिसतात ते, पण ॲक्च्युअल 2, 3, 4 म्हणजे 3च ॲडजस्टमेंट आहे. पहिली आणि पाचवी ॲडजस्टमेंट ही ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळं सुरुवात करताना नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडं ओपनिंगला मीन्स 1 एप्रिलला, 1 एप्रिलला आपल्याकडं काय काय होतं ते पहिलं मांडणं गरजेचं आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. मी सुरुवात करताना कुठनं करतोय, तर पहिली ॲडजस्टमेंट, नीट लक्ष द्या. तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या वहीमध्ये बघा, पहिली ॲडजस्टमेंट काय दिली? कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2017 वॉज ₹90,000. काय म्हणतात तिथे? हे कॅपिटल फंड 1 एप्रिलला होता, तो किती होता? वॉज ₹90,000. कॅपिटल कुठं लिहितो? कॅपिटल लायबिलिटीला. मग काढा लिहून लायबिलिटी साईडला. सेकंड पेजवर बॅलन्स शीट टाकली ना, मग लायबिलिटी साईडला हेडिंग टाका कॅपिटल फंड आणि त्याची अमाऊंट लिहून काढा. किती अमाऊंट? 90,000, पण कंपल्सरी इनरला, कारण कॅपिटल आपण इनरलाच लिहितो. ठीक आहे, पहिली ॲडजस्टमेंट झाली. ॲडजस्टमेंट नाही म्हणता येणार, ॲडजस्टमेंट्स हॅव 2 इफेक्ट्स. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात. हे ॲडजस्टमेंट नव्हती, ही फक्त इन्फॉर्मेशन माहिती होती. कॅपिटल फंड दिलं होतं, आहे तसं लायबिलिटीला लिहून काढलं. ठीक आहे, आता 5th ॲडजस्टमेंट, पाचवी ॲडजस्टमेंट बघा. काय दिले? दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017. की त्यांच्याकडं 1 एप्रिलला कुठल्या कुठल्या ॲसेट्स होत्या? ओपनिंगला
कुठल्या कुठल्या ॲसेट्स होत्या, कुठल्या कुठल्या लायबिलिटीज होत्या, त्यांची नावं त्यांनी दिलेली 3 नावं. तुम्ही फक्त त्यातलं ॲसेट कोण आहे, लायबिलिटी कोण आहे ते वेगवेगळं करा. ठीक आहे. बघा खाली का नाव का 5व्या ॲडजस्टमेंटमध्येच बघा काय काय नावं दिली. फर्निचर दिले. लक्षात येते ना कुठली ॲडजस्टमेंट. काय काय जणांना कळत नसेल कुठं बघायचं आहे. परत एकदा सांगतोय, 5वी ॲडजस्टमेंट दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज. कुठली कुठली नावं दिली तर पहिलं नाव दिलं फर्निचर ₹9,000. आता तुम्हीच मला सांगा, फर्निचर ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? ॲसेट आहे. मला ॲसेटला ॲसेट साईडला लिहिताल फर्निचर, त्याची अमाऊंट टाकताल 9,000. ठीक आहे. त्यानंतर फर्निचर नंतर पुढचं नाव काय होतं बघा बरं. फर्निचरच्या पुढे नाव काय? बिल्डिंग किती दिले अमाऊंट? 70,000, 70,000. ओके. आता तुम्हीच सांगा मला, बिल्डिंग ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? बिल्डिंगसुद्धा ॲसेटच आहे. मग ॲसेट साईडलाच फर्निचरच्याच खाली लिहा बिल्डिंग. ओके. त्याची अमाऊंट टाकताल 70,000, 70,000. फर्निचरसुद्धा ॲसेटला, बिल्डिंगसुद्धा ॲसेटला. आणि अजून एक नाव दिलं त्यांनी शेवटचं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? सगळ्यात पहिल्यांदा त्याचा अर्थ सांगतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे ड्यू बट नॉट पेड. असे खर्च की जे करायला पाहिजे होते पण ते केलेच नाही. या महिन्यात लाईट बिल आलं पण ते भरलंच नाही. मग ते ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी. कारण कधी ना कधी ते भरावेच लागणार, त्यामुळे लायबिलिटीला जाईल. पण थांबा जरा, त्याची अमाऊंट किती होती? 12,000. लिहा मग बॅलन्स शीटला लायबिलिटीला लिहा, पण लगेच नका लिहू. कॅपिटल फंड, कॅपिटलच्या खाली जागा सोडतो ना आपण, त्यामुळे 4-5 लाईन सोडून खाली लिहा आउटस्टँडिंग. शॉर्ट फॉर्म चालू शकतो O/S. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याची अमाऊंट टाकताल 12,000, 12,000. झालं. आपली पहिली आणि 5वी ॲडजस्टमेंट झाली सुद्धा. ॲक्च्युअल त्या ॲडजस्टमेंट नव्हत्याच, फक्त त्यांनी काय केलं, पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलता आहे तसा लायबिलिटीला लिहून काढला. आणि 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी 3 नावं दिली. त्यातली 2 नावं फर्निचर बिल्डिंग ॲसेट्सला गेली आणि 1 नाव लायबिलिटीला गेली. सुरुवात कुठनं गेली कळली नक्की? पहिले आणि 5वी ॲडजस्टमेंट. ओपनिंगला आपल्याकडे काय काय होतं ते पहिलं मांडून घ्यायचं आणि आत्ताची प्रॉब्लेमला सुरुवात. ठीक आहे. चला, प्रॉब्लेमला रेग्युलर सुरुवात. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. आपण पेमेंट्सपासून सुरुवात करू. मी झूम केलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये बघू शकता. ओके. चला, पेमेंट्सला सुरुवात करू. पेमेंट्समधले आयटम माहिती आहे तुम्हाला कुठं कुठं जातात. पेमेंट्समधले आयटम 2 ठिकाणी जातात. आयदर एक्सपेंडिचर, एकतर ते एक्सपेंडिचरला तरी जातात, ऑर ॲसेट्स, किंवा ते ॲसेट्सला जरी जातात. मग त्यातलं एक्सपेंडिचर कोण आहे, ॲसेट्स कोण आहे तुम्हाला कळतं. ठीक आहे. चला मग एक एक सुरुवात करू. फर्स्ट आयटम पेमेंटला पहिलं नाव बघा. पहिलं दिलं आहे बाय स्टेशनरी. स्टेशनरी, आपण दुकानात जाऊन स्टेशनरीचं साहित्य खरेदी करतो, पेन, पेन्सिल, वॉट एव्हर जे काय असेल ते. मग स्टेशनरी आपला काय एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे का ॲसेट आहे? बरोबर आहे, एक्सपेंडिचर आहे. मग एक्सपेंडिचरला लिहा. एक्सपेंडिचरला लिहिताल पहिल्या पेजवर डेबिटला. एक्सपेंडिचरला अर्थात डेबिटला टू स्टेशनरी. ओके. त्याची अमाऊंट टाकताल किती होती अमाऊंट? 6,000, 6,000. टू स्टेशनरी 6,000. ओके. नक्की कळलं? चला, स्टेशनरी नंतर पुढचा आयटम बघू. स्टेशनरीच्या खाली पुढचं नाव काय दिले? रिपेअर्स टू फर्निचर. रिपेअर्स ते टू फर्निचरमधून ते, पण रिपेअर्स ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? म्हणजे एखादी वस्तू खराब झाली म्हणून आपण ती रिपेअर करून घेतो. बरोबर आहे ना? मग आपलं फर्निचर खराब झालं होतं, तुटलं होतं, मग एखाद्या कार्पेंटरला, सुताराला बोलवलं आणि त्याच्याकडनं रिपेअर करून घेतलं आणि त्यांनी आपल्याकडनं दिली अमाऊंट. किती दिली रिपेअर्स टू फर्निचर? 950. 950 रुपये जर त्या सुताराने आपल्याकडनं घेतले तर तो आपला काय एक्सपेंडिचर आहे का ॲसेट आहे? बरोबर, खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे. त्यामुळं एक्सपेंडिचरला लिहिताल पहिल्याच पेजवर त्याच्याच खाली स्टेशनरीच्या खाली टू रिपेअर्स टू फर्निचर. रिपेअर्स टू फर्निचर 950. 950 काय आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आयटम. रिपेअर्स टू फर्निचरचा खाली बघा नेक्स्ट आयटम पुढचं नाव दिलं रेंट. रेंट म्हणजे भाडं.
मग कुठलंही भाडं असून दे, ऑफिसचं भाडं असून दे किंवा घर भाडं असून दे, आपला तो एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, ॲसेट तर नाही. कारण आपण जेव्हा भाडं देतो तेव्हा तो आपला खर्च आहे. त्यामुळे रेंट कुठं लिहिताल, एक्सपेंडिचरला, परत त्याच्याच खाली लिहिताल टू टू रेंट, त्याची अमाऊंट टाकताल 8,300, 8,300. पण नीट बघा, इनरला लिहिलंय. काय इनरला लिहिलंय तर तुम्हीच तुमच्या वहीत बघा, इनरला का लिहिलंय रेंट, कारण रेंटवर टिक मार्क आहे, रेंटवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे रेंटची अमाऊंट इनरला 8,300. एक लाईन सोडून तिथं ॲरो बाण काढून ठेवा. झालं इथपर्यंत. चला, रेंट नंतर खाली दिले सॅलरीज. सॅलरी म्हणजे पगार, की आपल्याकडे जे वर्कर्स, जे कामगार कामाला असतील त्यांना आपण दर महिन्याला पगार देतो, त्याला सॅलरीज म्हणतात. बरोबर आहे ना. मग तो आपला काय एक्सपेंडिचर आहे का ती आपली ॲसेट आहे? नक्कीच आपला एक्सपेंडिचर आहे. पगार जर आपण कुणाला देत असेल तर तो आपला खर्च झाला. मग साहजिक आहे, एक्सपेंडिचरला लिहा. त्याच्याच खाली लिहिताल टू सॅलरीज. ओके, त्याची अमाऊंट टाकताल 15,000, 15,000. डायरेक्ट आउटरला, कारण सॅलरीजवर टिकमार्क नाही आहे त्यामुळं सॅलरीज डायरेक्ट आउटरला. ओके, इथपर्यंत आलं. त्यानंतर नेक्स्ट आयटम सॅलरीजच्या खाली बघा, आता पुढचं नाव काय दिलं आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस. भरपूर जणांना ते वाचताना गोंधळ होतो. मिसलेनियस एक्सपेन्सेस तुम्हाला जर लिहून ठेवायचं असेल तर तिथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा. मिसलेनियस म्हणजे काय, तर मिसलेनियसचा अर्थ होतो, मिसलेनियस म्हणजे सन्ड्री, SUNDRY, सन्ड्री. म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये जर लिहून ठेवायचं असेल तर मराठीमध्ये लिहून ठेवताल किरकोळ. म्हणजे मिसलेनियस एक्सपेन्सेसचा मराठीत अर्थ होतो किरकोळ खर्च. ठीक आहे, हा त्याचा डिटेलमध्ये अर्थ झाला. पण एखाद्याला अर्थ जरी माहिती नसेल तर निदान थोडंसं डोकं आहे, कॉमन सेन्स आहे, ते जे काय नाव आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस, त्यामध्ये शब्द चालला आहे, एक्सपेन्सेस नावाचा शब्द आला आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस, म्हणजे याचा अर्थ आन्सर त्यांनीच फोडलं आहे. एक्सपेन्सेस शब्द आला आहे म्हणल्यावर कुठं जाणार, एक्सपेंडिचरलाच जाणार. मग त्याच्याच खाली लिहा टू मिसलेनियस एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट टाकताल 400 किती होती त्याची अमाऊंट, 450, 450. आउटरला ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, एक्सपेन्सेस शब्द आला म्हणल्यावर एक्सपेंडिचरलाच जाणार ना, एवढं डोकं लावायची गरजच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे नीट बघा, आत्तापर्यंत आपण जेवढी नावं पेमेंट्सला बघितली, स्टेशनरी, रिपेअर्स, रेंट, सॅलरीज, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सगळीच्या सगळी नावं एक्सपेंडिचरलाच गेली लाईनशीर. ओके, आता लास्ट आयटम बघा, मिसलेनियस एक्सपेन्सेसच्या खाली नीट बघा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आलं आहे. ओके, आणि कॅरीड डाऊनच्या इथं डॅश मारून खाली दोन्ही नावं दिलीत. कुठली दोन नावं दिलीत, कॅश इन हँड पण दिलं आहे आणि कॅश ॲट बँक पण दिलं आहे. हां, आता ही दोन नावं तुमच्या ओळखीची आहेत, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कुठे जाईल, एक्सपेंडिचरला जाईल का ॲसेटला जाईल? बरोबर, तर नक्कीच ॲसेटला जाईल. आत्ताच एक ॲसेटचं नाव आलं, त्यामुळं दोन्हीच्या दोन्ही नावं आहेत अशी ॲसेट्सला लिहून काढा. म्हणजेच थोडक्यात सेकंड पेजवर बॅलन्स शीटला ॲसेट साईडला लिहून काढा कॅश इन हँड, त्याच्याच खाली लिहिताल कॅश ॲट बँक. ओके, किती अमाऊंट होती कॅश इन हँड, 1,650, 1,650. आणि कॅश ॲट बँक 14,000, 14,000. 1,650 आणि 14,000 दोन्हीच्या दोन्ही नावं ॲसेट साईडला. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपली पेमेंट साईड कंप्लीट झाली. पेमेंट्सला जेवढी नावं होती तेवढी सगळी नावं आपण पोस्टिंग केली. बऱ्यापैकी सगळी नावं एक्सपेंडिचरलाच गेली, फक्त शेवटची दोन नावं ॲसेट्सला गेली. ठीक आहे, हे झाली पेमेंट्स. ओके, आता पलीकडं रिसिप्ट साईडला या. रिसिप्ट साईडची नावं कुठं कुठं जातात, रिसिप्ट साईडला ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं, रिसिप्ट्सला गर्दी कमी असते. गर्दी कमी असते म्हणजे थोडक्यात थोडेफारच आयटम असतात आणि त्यातल्या त्यात जेवढे काय आयटम असतात ते इन्कमलाच जातात. ॲक्च्युली नियमानुसार रिसिप्टचे आयटम इन्कम ऑर लायबिलिटी, इन्कमला पण आणि लायबिलिटीला पण जातात, दोन्हीकडे जातात. पण लायबिलिटी ही क्वचित
दिलेली किंवा लायबिलिटी ही नसती म्हणली तरी चालेल, लायबिलिटी शक्यतो देतच नाही. त्यामुळं मी दरवेळी सांगतो की ज्याला काहीच जमत नाही त्यांनी रिसिप्ट्सला जेवढी नावं असतील ब्रॉड डाऊन सोडून तेवढी सगळी नावं हाय जशी इन्कमला उतरून काढायची. ओके, चला मग रिसिप्ट्सला बघा. फर्स्ट आयटम दिले टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. पण ब्रॉड डाऊन मी मगाशीच बोललो किंवा माहिती असेल ब्रॉड डाऊन आपण पकडत नाही. तुम्हाला एन पी सीमध्ये एवढं लक्षात ठेवा, जिथं जिथं ब्रॉड डाऊन शब्द दिसेल ते इग्नोर करायचं, कारण ते ओपनिंग असतं, आपण क्लोजिंग करतो आहे. ओके, त्यामुळे ब्रॉड डाऊन खाली परत कॅश इन अँड कॅश ॲड बँक दिले, त्यामुळे कॅश इन अँड कॅश ॲड बँक आत्ताच आपलं झालं आहे, मग परत कुठं लिहितं ना. त्यामुळं ब्रॉड डाऊन हा शब्द दिसला की ते ड्रॉपच करायचं, गायबच करून टाका. ओके, मग डायरेक्ट त्या खाली बघू 3 नाव आहेत. टू एंट्रन्स फीज, टू सबस्क्रिप्शन आणि टू मिसलेनियस रिसिप्ट्स. बरोबर आहे. ह्यातलं एक तरी नाव तुम्ही मला सांगा लायबिलिटीला कधी बघितलं आहे का? लायबिलिटीला सर आम्ही क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन अशी नावं बघितलीत. हे नाव ह्यातलं नाव कधी लायबिलिटीला दिसलं आहे का? नाही दिसलं. त्यामुळे मी अगोदरच बोललो की रिसिप्ट्सला जेवढी नावं असतील सगळी इन्कमला एकाखाली एक लिहून काढा. चला मग आपण पण लिहून काढू. फर्स्ट आयटम काय होतं? एंट्रन्स फीज लिहून काढा. मग इन्कम साईडला फर्स्ट पेजवर, पहिल्या पेजवर इन्कम साईडला लिहून काढताल बाय एंट्रन्स फीज. ओके, किती अमाऊंट होती एंट्रन्स फीज? 3,500, 3,500 आहे. पण इनरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही तुमच्या वहीत बघा, टिकमार्क केली असेल तुम्ही, केली आहे ना, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. एक लाईन सोडा त्याच्याखाली. ओके, त्यानंतर नेक्स्ट आयटम काय होता? एंट्रन्स फीज नंतर सबस्क्रिप्शन लिहा, त्याच्याच खाली लिहा बाय सबस्क्रिप्शन. त्याची अमाऊंट टाकताल 19,000, 19,000. तीसुद्धा इनरला, कारण सबस्क्रिप्शनवर पण टिक मार्क आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चेक करू शकता, सबस्क्रिप्शनवर टिक मार्क आहे बघा, म्हणजे याचा अर्थ सबस्क्रिप्शनवर पण ॲडजस्टमेंट आहे. आणि लास्ट आयटम सबस्क्रिप्शन नंतर पण एक शेवटी नाव आहे, ते म्हणजे मिसलिनियस रिसिप्ट्स, म्हणजे किरकोळ जमा. बिझनेसमध्ये छोटे छोटे जे काय मार्ग असतील तिथनं थोडेफार पैसे जमा होतात, त्याला मिसलिनियस रिसिप्ट म्हणतात. त्याची अमाऊंट दिली 850. लिहा तिथंच इन्कम साईडला, त्याच्याच खाली लिहिताल बाय मिसलेनियस रिसिप्ट्स. त्याची अमाऊंट टाकताल 850, 850. पण आउटरला जाऊन दे, कारण त्याच्यावर टिक मार्क नाही आहे, त्यामुळे मिसलेनियस रिसिप्टची अमाऊंट आउटरला 850. ओके, तर अशा प्रकारे पोस्टिंग झालं. मी म्हणलो ना सोप्पा प्रॉब्लेम आहे, कारण ह्याच्यात पोस्टिंगला डोकं अजिबात लागत नाही. पेमेंट साईडमधली नावं ट्रान्सफर करायची, ती झाली की मग रिसिप्ट्समधली नावं ट्रान्सफर करायची, अजिबात डोकं लावायची गरज नसते. त्यामुळं मी म्हणलो की नक्कीच ज्यांना फायनल अकाउंटला जे होते त्यांना वाटत असेल सर फायनल अकाउंटपेक्षा 10 पटीने हे टॉपिक इझी आहे. चला, पोस्टिंग झालं. आता आपण ॲडजस्टमेंटला पण लगेच सुरुवात करू, कारण सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. आज म्हणजे आपण ॲडजस्टमेंटचा आणि टॅलीचा व्हिडिओ सेपरेट प्रिपेअर करतो, पण प्रॉब्लेम छोटा असल्यामुळं मी ॲडजस्टमेंट पण ह्याच्यातच उरकून टाकतो. ओके, चला मग ॲडजस्टमेंट सुरुवात करू. टोटल 5 ॲडजस्टमेंट दिसतात ते, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघा किंवा स्क्रीनवर बघा. देअर आर टोटल 5 ॲडजस्टमेंट्स, पण त्यातली फर्स्ट अँड लास्ट ॲडजस्टमेंट, दॅट मीन्स 5th अँड फर्स्ट, म्हणजे पहिली आणि 5वी ॲडजस्टमेंट आपली ऑलरेडी झाली होती. आपण प्रॉब्लेम स्टार्ट करतानाच पहिल्या आणि 5व्या ॲडजस्टमेंटने सुरुवात केली होती, बरोबर आहे ना. त्यामुळे ॲडजस्टमेंट फक्त 3च आहेत. कुठल्या? सेकंड, थर्ड अँड फोर्थ, दुसरी, तिसरी आणि चौथी. तेवढंच राहिलं आपलं फक्त. त्या तिन्ही ॲडजस्टमेंट सॉल्व करू आणि लगेच टॅली करून घेऊ. ओके, चला सेकंड ॲडजस्टमेंट बघा. पहिली झाली आपली, सेकंड ॲडजस्टमेंट बघा काय दिले? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹4,000. आता आउटस्टँडिंग शब्द आला आहे. ॲडजस्टमेंटचा कागद मी दिला आहे, तुम्ही ॲडजस्टमेंट लिहिल्या असतील किंवा बऱ्याच जणांच्या पाठ पण झाल्या असतील. 7 ॲडजस्टमेंट आहेत. तरी मला माहिती आहे पाठ नसतात, मग मी दरवेळेस तो ॲडजस्टमेंटचा कागद इथंच बाजूला ठेवतो. बघा नीट शब्द, कुठला शब्द आला आहे? आउटस्टँडिंग. आता आउटस्टँडिंग म्हणलं की मुलं कन्फ्यूज होतात. सर आउटस्टँडिंग म्हणलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिली ॲडजस्टमेंट का आउटस्टँडिंग इन्कम सेकंड ॲडजस्टमेंट? तर ते पहिली का दुसरी कसं ओळखायचं? तर ॲडजस्टमेंटमध्ये परत बघा कुठला शब्द आला आहे? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन शब्द आला आहे. आता पहिल्या पेजवर बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर. सबस्क्रिप्शन हे नाव आपण लिहिलं होतं का? लिहिलं होतं ना सबस्क्रिप्शन, का
कुठं लिहिलं होतं सबस्क्रिप्शन? इन्कमला लिहिलं होतं. म्हणजे थोडक्यात सबस्क्रिप्शन आपला काय आहे? इन्कम आहे. म्हणजे याचा अर्थ आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ही कुठली ॲडजस्टमेंट झाली? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम झाली. कसं ओळखलं कळलं? आउटस्टँडिंग म्हणल्यावर नुसतं आउटस्टँडिंग म्हणल्यावर तुम्ही कन्फ्यूज होणारच आहे. मग कोण आउटस्टँडिंग आहे, कुठला शब्द आउटस्टँडिंग आहे, त्या शब्दावरनं ओळखायचं. जर इन्कमला असेल तर आउटस्टँडिंग इन्कम, जर तो शब्द एक्सपेंडिचरला असेल तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, म्हणजे आता आउटस्टँडिंग इन्कम ही ॲडजस्टमेंट आहे. सेकंड, दोन इफेक्ट वाचा. फर्स्ट इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट ॲसेट. चला मग दोन इफेक्ट देऊन टाकू त्याचे. फर्स्ट इफेक्ट ॲड, सबस्क्रिप्शन होतं ना, मग सबस्क्रिप्शनच्या खाली सगळ्यात मोठा अमाऊंट किती होती? 4,000. चला मग पहिला इफेक्ट ॲड करणार. सबस्क्रिप्शनच्या खाली लिहिताल ॲड, ॲडचं साईन द्या, ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ओके, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती अमाऊंट होती? 4,000. सो बाय ॲडिंग, दोघांची ॲडिशन जर केली, 19 + 4 19 + 4 23,000, 23,000 आउटरला. फर्स्ट इफेक्ट ॲड. आणि सेकंड इफेक्ट ॲड आणि कुठे? ॲसेट्सला. त्यामुळं सेकंड पेज बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिताल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग शॉर्ट फॉर्म वापरला तरी चालेल किंवा शॉर्ट फॉर्मच वापरा. आउटस्टँडिंग पूर्ण कुठं लिहित बसतात, त्यापेक्षा O/S शॉर्ट फॉर्म आहे ना. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती अमाऊंट आहे त्याची? 4,000. ओके, दोन इफेक्ट कळले तुम्हाला? फर्स्ट इफेक्ट काय केलं मी? सबस्क्रिप्शन 4,000 रुपये ॲड केले आणि सेकंड इफेक्ट तेच 4,000 रुपये मी कुठे लिहिले? ॲसेटला लिहिले. ॲड आणि ॲसेट्स. ओके, आता सेकंड ॲडजस्टमेंट तर झाली आपली. त्याच्या पुढे थर्ड ॲडजस्टमेंट बघू. एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. कुठला शब्द आला? कॅपिटलाइज. रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे, फिक्स ॲडजस्टमेंट आहे. पडणार म्हणजे पडणार. कुठलं ना कुठला एक इन्कम साईडला कुठलं तरी एक नाव असं असतं की जे कॅपिटलाइज करायला लावतात. मी त्याचा अर्थ पण सांगितला आहे. कॅपिटलाइज म्हणजे काय हो? तर ट्रान्सफर टू कॅपिटलाइज, ट्रान्सफर टू कॅपिटल. वाटलं तर ज्यांना माहिती नसेल त्यांनी परत एकदा लिहून ठेवलं तरी चालेल. कॅपिटलाइजच्या इथं अंडरलाईन करा आणि तिथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा कॅपिटलाइज मीन्स ट्रान्सफर टू कॅपिटल. ओके, मग काय ॲडजस्टमेंट आहे? थर्ड ॲडजस्टमेंट परत एकदा वाचतोय. एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. ओके, मग बघा बरं एंट्रन्स फीज कुठं होतं? इन्कम साईडलाच असणार आहे. इन्कम साईडला पहिलंच नाव आहे एंट्रन्स फीज. किती अमाऊंट आहे? 3,500, 3,500 आहे. हे 3,500 त्यांनी काय करायला लावले? ट्रान्सफर टू कॅपिटल. कॅपिटलला ट्रान्सफर करा. मग ट्रान्सफर करा म्हणजे थोडक्यात काय करा? तर पहिला इफेक्ट एंट्रन्स फीज जेवढी काय होती ना 3,500 ती लेस करून टाकायची. लेस कॅपिटलाइज. फिक्स ॲडजस्टमेंट. इन्कम साईडला कुठलं ना कुठलं एक नाव, कुठलं ना कुठलं एक इन्कम कॅपिटलाइज करायला लावतात. मग जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली ती पहिली काढून घ्या, लेस करा. मग 3,500मध्ये काय नाही बोलले म्हणजे सगळेच्या सगळे लेस करताल. आउटरला 0 मीन्स नील. आणि सेकंड इफेक्ट इथनं काढून घेतलं तर तिकडं म्हणजे कॅपिटल फंडमध्ये काय करताल? ट्रान्सफर करताल म्हणजे ॲड करताल. ॲड एंट्रन्स फीज, त्याची अमाऊंट टाकताल 3,500, 3,500. दोघांचे ॲडिशन लगेच उरकून टाका. 90 + 3 93,500 इनरलाच ठेवा. कॅपिटल शेवटपर्यंत इनरलाच ठेवतो ना आपण, त्यामुळे इनरलाच ठेवा. 90 + 3 93,500. नक्की कळलं? कॅपिटल फंडला असतीच ही ॲडजस्टमेंट, कॅपिटलाइज करा म्हणून. एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करा, कधी कधी लिगसीज कॅपिटलाइज करा. तुम्ही डोकं लावू नका. जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली ती लेस करायची आणि तिकडं कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. ओके, चला थर्ड ॲडजस्टमेंट झाली. आता लास्ट ॲडजस्टमेंट. लास्ट म्हणतो मी कारण 5वी पण झालेली आहे, त्यामुळे लास्ट ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट काय दिली बघा. रेंट पेड इन्क्लूड्स ₹800. आता रेंट पेड इन्क्लूड्स म्हणजे नीट बघा प्रॉब्लेममध्ये बघा. रेंट कुठं आहे का? एक्सपेंडिचरला आहे रेंट. बघा आहे. किती अमाऊंट आहे त्याची? 8,300, 8,300. करेक्ट. मग त्या 8,300मध्ये काय म्हणतात ते? तर रेंट पेड इन्क्लूड्स ₹800. ते जे 8,300 दिसतात ते ना, त्याच्यामध्ये 800 रुपये कुठले आहेत? तर पेड फॉर एप्रिल 2018.
तो जो शब्द आला आहे ना, एप्रिल 2018, अंडरलाईन करा त्याच्या खाली. पेड फॉर एप्रिल 2018. आता नेट प्रॉब्लेममध्ये वर बघा, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018. आपलं इयर एंडिंग, आपलं वर्ष केव्हा संपलं आहे? 31 मार्चला 2018ला. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ जेव्हा तुमचं इयर क्लोज झाले, जेव्हा तुमचं वर्ष संपले तिथपर्यंतच हिशोब दाखवा. हाच नियम असतो ना. करंट इयरला करंट इयरचाच हिशोब दाखवायचा असतो. पण रेंट म्हणजे रेंटमध्ये काय दिलं ॲडजस्टमेंट, की रेंट पेड जे काय रेंट आहे इन्क्लूड ₹800, त्यामध्ये ₹800 अशा आहेत की जे पेड फॉर एप्रिल 2018, की जे ॲक्च्युली एप्रिल 2018, एप्रिल 2018चं रेंट आहे ₹800. मग आपलं तर मार्चमध्ये वर्ष संपतं आहे आणि हा जो एप्रिल 2018 हा तर त्याच्या पुढचा महिना आहे, बरोबर आहे ना. मग थोडक्यात हा पुढच्या वर्षीचा खर्च झाला, पुढच्या महिन्याचा खर्च झाला. मग अकॉर्डिंग टू फायनान्शियल रूल्स करंट इयरला करंट इयरचाच हिशोब दाखवायचा. म्हणजे हे ₹800 प्रिपेड झाले. तुम्ही जर पुढच्या महिन्यातलं रेंट आत्ताच भरत असताल, आत्ता चालू आहे ऑक्टोबर, तर तुम्ही ऑक्टोबरचंच रेंट भरा ना. तुम्ही नोव्हेंबरचं रेंट जर आत्ता भरताय तर ह्या महिन्यात ते दाखवता येणार नाही. या महिन्यात भरा तुम्ही, पण हिशोबात दाखवताना पकडायचं नाही, बरोबर ना. का बरं? कारण ते पुढच्या महिन्याचं. मग सेम तसंच मार्चमध्ये जर आपलं इयर क्लोज झालं तर मार्चपर्यंतच हिशोब दाखवायचा. तुम्ही एप्रिलचं कशाला त्यामध्ये इन्क्लूड केलं? मग अकॉर्डिंग टू रूल त्याला काय म्हणायचं? प्रिपेड म्हणायचं. इयर एंडिंगच्या पुढचा महिना दिसला 31 मार्चला तर आपलं इयर एंडिंग असतं, त्याच्या पुढे एप्रिल मे अशी काय तारीख दिसली की समजून जायचं ती प्रिपेडची ॲडजस्टमेंट आहे. ओके, चला मग प्रिपेड आहे का ॲडजस्टमेंट? तर ॲडजस्टमेंटचा कागद परत एकदा डोळ्यासमोर आहे बघा किंवा स्क्रीनवर बघा. प्रिपेड एक्सपेन्सेस थर्ड ॲडजस्टमेंट आहे. पहिला इफेक्ट लेस करणार. का बरं लेस करणार? कारण ते ह्या वर्षीचे नाहीत, पुढच्या महिन्यातले आहेत. आणि सेकंड इफेक्ट ॲसेटला, लेस आणि ॲसेट. चला मग 2 इफेक्ट देऊन टाका. पहिला इफेक्ट रेंट एक्सपेंडिचरला होतं ना, पहिल्या पेजवर एक्सपेंडिचरला 2 रेंट लिहिले, मग त्याच्या खालीला लेस प्रीपेड 800, ₹800 प्रीपेड पुढच्या महिन्यातले आहेत ना, त्याला प्रीपेड म्हणतात, पेड इन ॲडव्हान्स. ओके, मग दोघांची सबट्रॅक्शन केली तर 7,500, 7,500 आउटरला फर्स्ट इफेक्ट लेस. अँड सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा प्रीपेड पूर्ण टाका. कोण आहे प्रीपेड? प्रीपेड रेंट, नुसतं प्रीपेड नका लिहू. प्रीपेड रेंट किती होती अमाऊंट? 800. ओके, इफेक्ट सोपे होते. फर्स्ट इफेक्ट काय केला मी? ₹800 ₹800 रेंटमधनं लेस केले. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला प्रीपेड रेंट 800. म्हणजे इफेक्ट सोपे होते, पण मुलांना ते कळतच नाही की यार ही प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे. हे कशावरनं ओळखायचं? प्रीपेडचा अर्थ काय? तर पेड इन ॲडव्हान्स. फ्युचरमधला एप्रिल महिना हा पुढच्या वर्षीचा झाला, मग तो आत्ताच कशाला पेड केला म्हणून त्याला प्रीपेड म्हणणार. ओके, नक्की कळलं? म्हणजे अशा प्रकारे आपली 4थी ॲडजस्टमेंट पण झाली आणि प्रॉब्लेम पण कंप्लीट झाला आहे. कारण 5वी ॲडजस्टमेंट आपण ऑलरेडी सॉल्व केली होती. म्हणजे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला आहे. तर नीट लक्ष द्या. माझं काम आज संपलेलं आहे. माझं काम का संपलं आहे? कारण त्याचा अर्थ मी सांगतो. मी इन्कम अँड एक्सपेंडिचरसुद्धा दाखवलं आहे, म्हणजे पेज दाखवलेलं आहे आणि सेकंड पेज बॅलन्स शीटसुद्धा दाखवलेलं आहे. ओके, तर आता तुमचं काम काय आज? मी आज थोडंसं तुमच्यावर ढकलून देतो. तर टॅली करायचं काम तुम्ही करा. कारण टॅली करायला काय, इन्कम अँड एक्सपेंडिचर फक्त येईल. जर डेबिटला कमी पडत असतील तर त्याला टू सरप्लस नाव द्या, म्हणजे प्रॉफिट झाला सरप्लस, आणि तो सरप्लस आला तर इकडे कॅपिटलमध्ये काय करताल? ॲड करताल. ओके, आणि जर उलटं झालं, समजा डेबिट साईड मोठी आली आणि क्रेडिटला कमी पडत असतील तर लॉस झाला, बाय डेफिसिट नाव देतात त्याला, DEFICIT. आणि डेफिसिट झाला तर कॅपिटलमध्ये काय, कॅपिटल फंडमधनं काय करताल? लेस करताल. ओके, मी स्टेप्ससुद्धा सांगितलेले आहेत. तुम्ही फक्त काय करायचं आहे, आता टॅली करायचं काम तुमच्यावर आहे. ओके, मी टॅली केल्यानंतर मी माझी जी काय आन्सर शीट आहे, मी टॅली केलेला प्रॉब्लेम संध्याकाळी ग्रुपवर अपलोड करणार आहेच. पण त्याच्या अगोदर तुम्ही टॅली करून मला होमवर्क सेंड केला तर उत्तमच, चांगलीच गोष्ट आहे. ओके, बाय.